नावची पण काढा थोडीशी. स्कूल तुझी तू बॅग भर ना. वाव, घालायची असते छोटी, मोठी झाली घडी, विस्कुटून पण गेली. तर इथे मी ना सकाळ सकाळच बॅग भरायला घेतलं होतं. तर काकूंना म्हटलं होतं आज स्वयंपाक वगैरे तुम्हीच बघा, कारण बॅग भरायला आणि सगळी रूम आवरायला एवढा वेळ होऊन जातो ना. मग सगळ्या बॅग पॅक झाल्या होत्या. मग बाकीचं काही बेडवरती होतं ते सगळं व्यवस्थित बेडमध्ये ठेवून दिलं. आणि नंतर सगळी आता आवरावरी तर झाली होती. आता निघायची पण तयारी करायची होती. खाली जाऊन बघते तर काकूंनी नाही इथे पीठं वगैरे भरायला घेतली होती. आता ज्यावेळेस कधी गावाकडं, आता गावाकडून महिन्यातून एकदा तर आम्हाला जाणं होतंच. मग त्यावेळेस पीठ त्यासोबतच मसाले वगैरे सगळं गावाकडूनच घेऊन येतो. आणि हे सगळं भरायचं काम काकू करत असतात, कारण मला ही भराभरी करायची म्हटल्यावर खूप कंटाळा येतो. हॅलो, तर मी आज चालली आहे पुण्याला. आता पुण्याला जाता जाता आहे ना मी माझ्या माहेरी पण जाणार आहे, कारण तिथे आम्हाला धोंडे खायला बोलवले. त्यातून परत पुण्याला जायला पण निघायचं आहे मला. मेकअप पण जास्त काही केला नाहीये, सिम्पल असा मेकअप पण केलाय, कारण गरमी पण एवढी आहे ना. थोडा पण मेकअप हे नाही, नुसतं असं घाम येऊन जातोय. आता बाहेर जायची म्हटल्यावरती एक्साइटमेंट तर जरा वेगळीच असते. त्यामध्ये धोंडे खायला जाणार आहे म्हटल्यावरती आणखी तर भारीच वाटणार ना. अरे पॅकच झाली बॅग तर. शिवांग, आता सगळ्या बॅगा वगैरे पॅक केल्या, व्यवस्थित गाडीमध्ये ठेवल्या आणि सगळ्यांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आहे आज पुण्याला. आता 1 महिना झाला जवळजवळ आम्ही गावाकडे होतो, त्यामुळे आणखीनच भारी वाटत होतं. पण आता पुण्याला पण यावंच लागतं, कारण शिवांगचं स्कूल पण आहे. शिवांग, आता कुठे चाललोय आपण? आपण चाललोय आता कडकवाडीला, गल्लनवाडीला, आणि आपण चाललोय पुण्याला. पुण्याला तिथून मग स्कूल, तिथून मग स्कूल, मग मी चालणार बसने स्कूल. बसने? हा, होय. आता काय काय मज्जा केली उन्हाळ्यात? खूप सारी मज्जा केली. काय काय केली? पोहायला शिकला, पोहायला शिकलो, उड्या मारायला शिकला, खेळायला शिकला, आईस्क्रीम खायला शिकला. मग काय गोळा, आणखी गोवा खाल्ला, सगळं काय काय केलं. हो का? घंटीचा आवाज आला की कोण पळायचं? गोळा खायला मी एक तर मला ना हो आवाज आला ना, मग असं मी खेळायला गेलो आणि बघितलं की एक गोवा आलाय. मग मी पैसे घेतले आपणकडून की ना आपण आले की आपण पण गोवा घेतला आणि मी पण गोवा घेतला. ठीक आहे, बाय बाय. सगळं ट्रॅफिक जाम आहे आमच्या इथलं टोल नाक्यावरती. आता जाईपर्यंत तर किती होणार आहे काय माहित. मोठ्या गाड्या पण तेवढ्यात आहेत, मोठ्या पण तेवढ्यात आहेत, कारण आता बऱ्यापैकी सगळ्यांच्या काय माहिती सुट्ट्या पण संपल्यात. नाही होत. आणि आमचा प्रत्येक वेळेस बॅड लक असतो. ज्या लेन मध्ये आम्ही थांबेल ना ती लेन बंदच असते कधी पण. तर इथे आज मी पोहोचले आहे माझ्या माहेरी. आता गेल्या ना मामींचं इथं भजी करायचं चालू आहे. तर ह्या आहेत माझ्या मोठ्या मामी, आणि स्वयंपाक खूपच छान अशा करतात, सुगरण आहे स्वयंपाकामध्ये. नंतर सगळ्यांना छोट्या मामींनी सरबत केला. ही आहे माझी आई. आता या तिघीजणी पण नवीन भाऊजया आहेत, पण ना बहिणी असल्यासारख्या राहतात. तोपर्यंत इथं छोट्या मामींनी ना डेकोरेशनची तयारी पण करायला घेतली होती. त्यासोबत सिद्धीला पण बोलवलं होतं. मग मस्तपैकी मामींनी रांगोळी वगैरे काढली होती. आता इकडे जाऊन पाहिलं तर ह्या मेहुणा आणि दाजींच्या अशा काही गप्पा चालू होत्या. आता काय बोलत होते एवढं सिक्रेट काय माहित, पण मस्तपैकी गप्पा रंगल्या होत्या यांच्या. तोपर्यंत मामींचं इकडे डेकोरेशन आणखी करायचं चालूच होतं. इकडं पुढे इकडे हा, आणि खाली सारा ही 2-3 आता ते प्रतीकनी म्हणजे माझ्या भावानी शिवांगचे पाय पण धुवून घेतले. आता खूपच पद्धत निघाली की भाच्याचे मामाने पाय धुवायचे म्हणून. बघितलं नाही काय?
ते दिवशी बघितलं ना तुमच्या दाजीचं? त्यांनी परत धुवायचं प्रतीक पाण्याने. हसतंय कसं. आता एवढे सारे गिफ्ट बघून शिवांक एवढा खुश झाला होता आणि चॉकलेट पण होतं, त्यामुळे तर त्याची खुशी आणखीनच वाढली होती. आता सगळं ओवळून वगैरे झाल्यावरती मामींनी ताटं पण करायला घेतली होती. मग ह्या तिघींनी मिळून ताटं केली आणि कोण आळस देते, खात खातच आळस द्यायचं चाललंय शिवांकचं. तर सगळी ताटं पण रेडी झाली होती. मग प्रतीकनी लगेचच सगळ्यांना जेवायला वाढलं. नंतर मामींनीच आमचं औक्षण वगैरे करून घेतलं, ओटी भरली. नंतर हे आहेत माझी बहीण आणि मोठे दाजी. आता धोंडे जेवणातले जेवढे काही रीतिरिवाज असतात ते सगळे आम्ही पूर्ण केले. आता म्हटलं चला टाईम आहेच तर शेतामध्ये पण जाऊन येऊयात. तर एवढी सगळी गँग मिळून आम्ही शेतात गेलो होतो. पांढऱ्या कलरची जांभळं ही शुगरसाठी ना हे पांढऱ्या कलरचं जांभळं खूप औषधी आहे. खायला पण छान लागते, टेस्टी लागते. एक लाल झालंय. सध्या एवढं चालेल. तर आज आलो आहोत आपण मामांच्या जांभळीच्या बागेमध्ये. आता एवढी सारी जांभळं आहेत ना, हे बघा खाली खाली जांभळं आले त्याला. तर बघा किती जांभळं दिसत आहेत ते यार, असं बघितलं की खाऊ वाटतात. एवढी सगळी जांभळं आहेत बघा. हे बघून तुमच्या पण तोंडाला झालेत नुसती. आता इथे जांभळीच्या खालच्या शेंड्याला पण खूप सारी जांभळं लागली होती. आता गेल्या वेळेस मी ज्यावेळेस शेतात आलते ना, त्यावेळेस खूप सारी जांभळं होती. त्याच्यातली ना बरीच जांभळं विकायला पण दिली असल्यामुळे ना आता एवढी काही जांभळं नव्हती यामध्ये. पण जांभळं ठेवायला काहीतरी बनवायचा प्रयत्न करतात. काय म्हणतात पण वाटीस ना, वाटीसारखंच असतं ना. मला येतं मामी बनवा. ड्रोन ड्रोन बनवत आहेत ड्रोन. मला येतं बनवाय. बनवा. ह्यामध्ये जांभळं ठेवायचं. बनलंय का नाही माहित नाही, कारण सगळी पानं निसटून निघतात. जांभळं ठेव की 2-3. रानात तेच इतकी ताण लागली म्हणल्यावर कसं. आणि पान कोंबड्यांना बघा आले की तहान लागली लगेचच. रानात तेच तर पाणी प्यायला चालू. आता जिथे कुठे दिसतील तेवढी मी सगळी जांभळं तोडून घेतली होती. त्यासोबतच यांनी पण काही जांभळं तोडल्या. आता म्हणतात ना, एखादी गोष्ट आवडीची दिसली की किती हावरटपणा करावा, तसं काही माझं असतं. किती तोडून किती नाही असं काय झालं होतं माझं. नंतर इथे नायशुताई पण आल्या होत्या, कारण त्या आज आमच्यासोबत पुण्याला येणार आहेत. आता इथून आम्ही पुण्याला जायला निघालो होतो. तर एका हॉटेलवरती थांबल्यावरती एवढी सारी गर्दी होती ना तिथे, कारण आज आहे ना सगळे जवळजवळ पुण्याला निघालेत काय असं झालं होतं. आता गावाकडे एवढी सारी सुट्टी एन्जॉय केली खरी, पण आहे ना घरी आल्यावरती हा राडा बघून आहे ना असं वाटलं यार आपण गावाकडे का गेलो. आता हे आवरण्यातच मला एक आठवडा तर जाणार आहे. चला तर मग तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.